विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळे कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रय समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणिया राहती ते का गुंतोणिया राहती उतरती पक्षी अंगणी पैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठवणे गेला उडवणे गेला किंवा निघवणे गेला तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी। एका जनार्दनी शरण नाथबाबा सांगतात ऐसे असता भयकवण तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी। विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल हरिनाथ पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणिया राहती तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघोणी गेला तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी। एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवण। बहुतेकांच्या परिचयाचा अभंग नाथबाबांचा
निमित्त या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गायला या ठिकाणी तुमच्या समोर. आमच्यातनं निघून गेलेल्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी मल्ल काकांच्या जीवात्म्याला. त्या निमित्तानं या ठिकाणी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. मोठे परिवारातील एक अलौकिक व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी निघून गेलं. परमपूज्य आदरणीय कैलासवासी बाळकृष्ण जगन्नाथ मुठे 1 वर्षापूर्वी आमच्यातनं निघून गेले. मग त्यांचे भाऊ आहेत, रामकृष्ण भाऊ असतील, चंद्रकांत भाऊ असतील, असे 2 भाऊ भावजया, पुतणे पुतण सुना, पुन्हा बहीण गंगा भागीरथी, श्रीकांता, गोरक्षनाथ, सोमवंशी, पुन्हा मुलं प्रदीप भाऊ, दीपक भाऊ, असे 2 मुलं, सुना, नातू नाती, असा त्यांचा मोठे परिवार, सूर्यवंश सोमवंशी परिवार. आणि त्या निमित्तानं आमचे सर्व महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मग सागर महाराज आहेत, रवी महाराज आहेत, पुन्हा भोसळे महाराज आहेत, मुठे महाराज आहेत, बाबासाहेब भाऊ मुठे असतील, विनायक भाऊ मुठे असतील, शरद दादा मुठे आहेत, बाबूराव भाऊ मुठे आहेत, सांगळे मामा आहेत, नेमाणे मामा आहेत, पाचपिंड मामा आहेत, तागड मामा आहेत, पुन्हा सखाराम महाराज आहेत, दशरथ मामा आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया घात निवाराया. सुंदर चाल गायली दादा जाणण्याचे युवा कीर्तनकार तात्या परमपूज्य आदरणीय आमचे युवा हृदय सम्राट संतोष काका या ठिकाणी आहेत. पुन्हा तुषार महाराज आहेत. आमच्या दिंडीचं सर्व भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचे सेवेकरी आहेत. मृदुंगाचार्य या ठिकाणी, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार या ठिकाणी कृष्णाजी महाराज आहेत, शिंदे भाऊ आहेत, बाबासाहेब भाऊ आहेत इथे. पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मला निमंत्रण आमंत्रण देणारे आमचे डॉक्टर शंकरराव मुठे या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट आसने परिवाराचे साऊंड आहे, बरोबर आहे. चांगल्या प्रकारचं मंडप आहे. वेळ श्राद्धाच्या निमित्तानं निवडलेला अभंग जवळजवळ 80% लोकांच्या इथलं संतांच्या पाठ आहे. दादा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती. पक्षी अंगणात उतरतात, जे असेल ते खातात आणि निघून जातात. अंगणाबद्दल अपेक्षा ठेवत नाहीत काका. त्या अंगणाबद्दल त्यांचा काही असा लोभ राहत नाही. सुगरणीनं घरटं विणलं, त्याच्यात तिनं अंडे टाकले, घातले, त्याला ऊब दिली, पिलं बाहेर निघले. पिलं त्या घरट्याबद्दल आसक्ती ठेवतात का दुसरं नवं तयार करतात का? असं झालं का? जाऊन दे आता, तू मोठा आहे, तो मस्त परपंचात खाल्लेलं आहे, तू इकडं घर बांध, लहान याला राहून दे खोप्यात. बरं, सुगरणीच्या पिल्लाचे खोप्यावरून भांडण झाले का? मग हाच पक्षात आणि आपल्यात फरक आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती. गुंतत नाहीत ते. असंच वस्तीवर निघालो, पांदीचा रस्ता, इकून केकतड आणि इकून पानहड आणि मधून रस्ता, भर दाढ धरलेलं रान, ट्रॅक्टरच्या चकाऱ्याने निबार झालेला चिखोल. दाढ धरलेलं रान म्हणजे मोकार असतं ते, सरबाट ढेकळ राहते त्याच्यात. तिकडून गाडी येत होती, गाडीतून तांदूळाचा कट्टा असा माग पुढं झाला आणि पळला इकडून येड्या बाबळीच्या खोडाजवळ, आणि अर्धा झाकलेला आणि अर्धा उघडा. फुटला तो बासमती तांदूळ होते महाराज. परिसरात सुगंध सुटला त्या बासमतीचा. मग चिमण्या, टिटव्या, पारे, लांड्या, पोपट, कबूतर हे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आले. आणि तेवढ्यात मी त्या पांदीच्या रस्त्याने कापसाची गुणी घेऊन चाललेलो होतो. चार्जिंगच्या स्कूटीवर चाललेलो होतो ते. मला दिसलं ते. आता मला
संध्याकाळच्या पुरता भातापुरताच तांदूळ नेईन का अख्खा कट्टा कणून उचलीन? हा न आपल्यात अन पक्षात हा फरक आहे. हो. आपण बीपी वाढून घेतो आणि ते बीपी न्यूटन करतात. मग पक्षीच का पक्षी अंगणी उतरती, पुन्हा पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. मग पक्षीच का महाराज त्या पक्ष्यांचा. आता तात्या तुम्ही चिमणी पाहिली असेल, तुम्ही बघितलं असेल, दादा डॉक्टर तुम्ही बघितलं असेल, भाऊ संचालक भाऊ आता तुम्ही पाहिले असेल चिमणी लहानपणी, एवढीच ती तुम्ही 60 वर्षापूर्वी पाहिलेली चिमणी आहे तेवढीच आहे का 1.5-2 किलोची झाली तात्या? तेवढीच आहे. बरं तिची केस गळले का, चूच हालायला लागली खालची अशी नाही? बरं तुमच्या श्रामपूर परिसरामध्ये सगळ्यात जास्त दवाखाने दादा माणसाचे आहेत का पशु पक्षाचे? रवी महाराज बरं. पंडित महाराज बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, मिक्स व्हेज, चना मसाला, सोयाबीन चिल्ली, पनीर भाजी, पनीर टिक्का, दाल रोटी, मक्खन रोटी, तंदूर रोटी, अजून काय बटर रोटी, नान, हे पशु पक्षी खातात का माणसं खातात? माणसंच खातात. मग शिजलेलं अन्न आणि कच्चं अन्न पशु पक्षाला आहे, शिजलेलं आपल्याला आहे. बरं पुणेरी सोफा, लक्झरी बेड, एसी पॉवरफुल, मोठा मोठा विंडो, भला मोठा डोर, टीपॉय, त्याच्या खालचा गालीचा, बँक बॅलन्स, सोनं नाणं, ड्रायक्लिंगचे कपडे, BMW, मर्सिडीज, ऑडी, इनोव्हा, फॉर्च्युनर, पजोरो, ह्या गाड्या कुणाला? माणसाला का पक्षाला? प्रगती पथावर माणसं आहेत का पक्षी आहेत? हरी महाराज म्हणजे कच्चे पक्के घर, डबल मजली, टिबल मजली, त्याच्यातला वेगवेगळ्या प्रकारचा असा कलर फिलर दिलेले कोणाचे घर आहेत? माणसाचे. आता लक्षपूर्वक आहे का जे पुढचे नावं सांगणार आहेत ते रोग कुणाला आहेत मला सांगा? डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्यूमरचे प्रॉब्लेम, कॅन्सरचे प्रॉब्लेम, मणक्याचे प्रॉब्लेम, पित्ताचे प्रॉब्लेम, गर्भाशयाचे प्रॉब्लेम, हे माणसाला आहेत का पक्षाला आहेत? मग सगळ्यात जास्त प्रगती पथावर कोण आहे? माणसं आहेत का पक्षी आहेत सर? बरं दाढ्या, कटिंगी, जिलेट, संतूर, हमाम, रेक्सोना आणि केस गळायला लागले म्हणून वेगवेगळं प्रकारचं तेल, बरं पेस्ट, ब्रश, हे कुणाला आहे? का कावळेने असं लिंबाची गाडी घेतली घातली वाजा चोच झालंय का कधी हरी महाराज? नाही. मग पक्षाला हे रोग नाहीत का? बरं आहेत तर मग ते असे डॅमेज झालेले दिसत का नाहीत? नाथबाबाने हा पक्षांचा अभ्यास केला महाराज. बरं पक्षाला जे कळालं ते आपल्याला, पक्षी म्हणजे आता राजकारण झालं हे पक्ष नाही बरं, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, हे आपल्या डोक्यात हे पक्ष आहे सध्याला. पक्षी का
जी पक्षी कावळा वय झालं आणि म्हणून कावळा असा उडत चालला तुमच्या घराहून आणि उडता उडता नेमकं कावळ्याला बेलपल्सचा झटका आला. बेलपल्स म्हणजे चेहरा इथून इकडे वाकडा होणं, याचं नाव बेलपल्स. आणि आखा इकडून पखड जाणं, हात जाणं, पाय जाणं, याचं नाव अर्धांगवायू. असा उडता उडता कावळा बंगल्यावरून उडता उडता त्याला अचानक झटका आला असा आणि नेला पूल तांब्याला असा पखड सरळ करायला गेला. हे माणसाला आहेत महाराज, पक्षाला नाही. माणसाला आहे, पक्षाला नाही आहेत. भोगे रोगे जोडोनिया दिले अनिका आरोती देव गाता सगळा पासोनी आरोती देव गाता सगळा पासोनी भोगे रोगे जोडोनिया दिले अनिका आरोती देव गाता सगळा पासोनी आरोती देव गाता सगळा पासोनी जेवढे भोग तेवढे रोग आहेत. भोग जेवढे आहेत तेवढे रोग आहेत. पण घरामध्ये बाप ही भूमिका सगळ्यात मोठी राहते. बाप हे पात्र, बापाचं जगणं, बापाचं वागणं, बापाचं राहणं, बापाचं खाणं, बापाचं लेणं, बापाचं कॉन्टॅक्ट, बाप ही भूमिका घरामध्ये फार मोठी असते. घराचा ऑर्गनायझर, निर्माता कोण असेल, दिग्दर्शक कोण असेल, तर बाप आहे. आणि हा बाप महाराज, बाप होण्याकरता वय लागतं का विचार लागतात? काय होय? नाही तर काही म्हणजे मामस बंबटणची संबटणं पोरग आहे. काय बंबटण्याला ना संबटण्याला घेऊन बसलं असतं. बापाने पोराची ताकद दंडातली वाढायला पाहिजे का डोक्यातली? कुठली? नाही, मी 1.5 लिटर दूध पाहिजे त्याला मतडीच याडा होईन तेव्हा. पोरग मोठं करत असताना त्याचा ब्लेंडपणा, त्याचा शार्पपणा, त्याचा आहार, त्याचं डायजेशन. महिला मंडळ, लेकरू पोरग मोठं करायचे, पोरगी मोठी करायची. काही काही घरामध्ये मुलांच्या आहारावर, मुलींच्या आहारावर 60% रक्कम खर्च केल्या जाते. किती? 100 रुपयातले 60 रुपये पोराच्या आणि पोरीच्या आहारावर खर्च केला जातो. मग तो आहार जो आणला जातो तो बुद्धीचा पोषक असतो का शरीराला पोषक असतो? आपल्या घरात नेमकं काय सांग? बुद्धीचा पोषक आहार आहे का शरीराचा पोषक आहार? हेअरस्टाईल का हेडस्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार? कारण की बाप हा प्रगल्भ विचाराचा असावा, बाप हा दूरदृष्टिकोनाचा असावा, बाप हा सर्वगुण संपन्न असावा. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, बायोलॉजी, जीवशास्त्र, आहारशास्त्र, शरीरशास्त्र, ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये निपुण असावा तो बाप असावा. बाप म्हणजे भली मोठी प्रॉपर्टी आहे आपल्या पोराकडं म्हणून त्याचं लग्न लावून दिलं, पण ते जर हेमडच असेल, त्याचा डीएनए किती परफेक्ट आहे, त्याचं ब्लड किती स्टँडर्ड आहे, त्याचं बीज आणि बीजाची शुद्धता त्या बापाकडे किती आहे. बायोलॉजी जाणणारे असतील तर लक्षात येईल तुमच्या. ज्याला जीवशास्त्र कळालं डॉक्टर साहेब मेंबर, ज्याला आहारशास्त्र कळालं, त्या घरामध्ये बाप आणि बापाची भूमिका परफेक्ट लक्षात येत असते. ज्या घराला जीवशास्त्र आणि आहारशास्त्र, अहो गर्भशास्त्र, मिलनशास्त्र कळालं नाही,
ज्या घरामध्ये पती पत्नीच्या मिलनाबद्दलचे जे विचार आहेत आणि वैचारिक लेव्हल आहे, ही लेव्हलच जर थर्ड क्लास असेल तर मिलनामधून जन्माला येणारी उत्पत्ती सुद्धा त्या स्थितीची आहे. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. काही घरं मोठे आहेत ना, 6-6 पिढ्यापासून ते घरं तितकेच मोठे आहेत. 7-7 पिढ्यापासून ते घरं तेवढे श्रीमंत आहे. वा, कमी झाली नाही. उलट त्यांनी कोणी इर्जन आणलंच नाही. नाही सोसाठी कोणी इर्जन घेतलं ना, मोठ्या माणसं कोणी इर्जन आणलं, स्वतःच्या घरातलं इर्जन आहे. बसा. ज्या घरामधला ऑरियर आहे, ज्या घरामधला किंग आहे, ज्या घरामधला राजा आहे, हा राजा म्हणजे बाप, हा बापाची भूमिका सोपी नाही माय. तुम्हाला माहित असेल नसेल, गरुड माहित आहे? गरुड, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोने, गरुडावर बैसोने माझा कैवारी आला, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. देवाला पाठीवर कोणी घेतलं, माणसाने का पक्षाने? इथं आपण सारे हुकलेलोच गडी आहेत, गरुडाने घेतलेले. आणि माई, हा गरुडाची गरुडीन माहीत असेल तुम्हाला, नसेल मला माहित नाही. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी बघताय का तुम्ही? हे चॅनल आहेत मीडियामध्ये, त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांची, जनावरांची माहिती अतिशय ऑथेंटिक पद्धतीनं दर्शवल्या जाते. सूक्ष्मातल्या सूक्ष्म ज्ञान पक्षांबद्दल दिल्या जातं. नॅशनल जिओग्राफी असेल, डिस्कवरी असेल, किंवा दुसरं कोणचं ॲनिमल प्लॅन असेल, ह्याच्यावरती दाखवलं जातं. पण त्याच्यावर बघितलं नाही मी, पण गरुडाबद्दल वाचलं आहे. ही जी गरुडाची जी गरुडीन आहे, जी मादी आहे, ती मादी ज्या वेळेस वयात येते ना, वयात तात्या, तर ती आपला वर शोधत असते, नवरा शोधत असते. पण ती नवरा शोधत असताना खानदानी, कुलवान, गुणवान, सिलवान, निपुण, ताकदीचा, धैर्यशील, आत्मविश्वासी, धाडसीचा नवरा शोधत असते. उग केस माग वाढलेली, जीनची पॅन्ट, टी शर्ट घालून साऱ्या गावात असं फिरत हे नाही का? आज्याच्या बापाच्या पैशावर उड्या मारणारा नवरदेव म्हणजे पक्का हुपलेच नवरदेव आहे. त्याच्याकडे मग रोडच 50 एकर का जमीन असावा, वाढवणारा असावा का इकून खाणारा असावा? आता बरेच गडी इकून खाणारे, इकून नाही तर तिकून. तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात, एक लक्षात ठेवा. तुम्ही कोणाच्या दारात आहात आणि तुमच्या घरात कोण येतंय, याच्यावरून तुमच्या घराची प्रगती आहे. आणि बरं का बापांनो, बरं का आयांनो, आपले लेकरं मोठे होत असताना योग्य वयात लेकराच्या डोक्यात आणि पोटात जर चांगलं गेलं तर लेकरं योग्य होत असतात. हा शब्द अंडरलाईन करून ठेवा. लेकराच्या डोक्यात, पोटात जर शुद्ध गेलं आणि ते लेकरू सपरात जरी जन्माला आलेलं असलं तरी त्याची प्रगती कोणाचाच बापू थांबू शकत नाही. आणि ज्याच्या डोक्यातही आता ते पोटातच असताना म्हाताऱ्याने श्रीराम पुरून बोकडीची मुंडीन खुरं आणली, माणसं म्हणले काय आलाय? ते म्हणे मंडळीला 7वा महिना चालू आहे. म्हणले मग? ते म्हणे आता तिला मुंडीन खुरं घातली का कंबर दुखत नाही. अरे धंदे, मंडपवाल्यालाच बांबू कशी रवायचे माहित नाही आणि मंडपाचे कापड घेऊन आला ते. तसंच आहे ना, मिलन आहे पती पत्नीच्या शारीरिक मिलनातून होणारी जी स्थिती आहे त्यावेळेस बुद्धीचं मिलन आहे का तुमच्या? हार्ट टू हार्ट,
तुझं जगणं ते माझं जगणं, माझं जगणं ते तुझं जगणं, माझा श्वास तो तुझा श्वास आणि तुझा श्वास तो माझा श्वास. ह्या दोघांच्या प्रेमातून निर्माण होणारा ऑरियर असतो, किंग असतो, राजा असतो. तो नव्हे माय. परमार्थ म्हणजे शरीरशास्त्र, परमार्थ म्हणजे आहारशास्त्र, परमार्थ म्हणजे विचारशास्त्र, परमार्थ म्हणजे अर्थशास्त्र, ग्रहशास्त्र. हे ज्या घराला शास्त्र कळाले त्याला ज्ञानोबा कळाले, त्याला तुकोबा कळाले. ज्ञानोबा तुकोबा म्हणजे तुका म्हणे कस जसा असन तसं. चालला कुठं? तुम्ही इथं किती आहात? इथल्यापेक्षा हे शून्य आहे. इथले फक्त पुढाऱ्या मागायचे आपला नाद नाद करत कशा खळगुटे तू. म्हणजे येडी माके चांद भेटेन उदबत्ती लगा की आग्ने को बैठे. आपल्या घरामध्ये जे लेकरं आहेत, आई दादा, तुमच्या घरामधला जो तुमचा डीएनए आहे, तुम्हीच जन्माला येतात. पुन्हा पती जन्मला माझे उदरीन, मी तयाची झाले नवरी. पतीच पुन्हा पत्नीच्या पोटात जन्म घेत असतो, पोटात जात असतो. तो डीएनए एक्स नावाचं रंगसूत्र एकत्र आला की पुरुषाचं बीज तयार होतं आणि XY रंगाचं रंगसूत्र एकत्र आलं का स्त्रीचं बीज तयार होतं. आम्हाला अजून मूळच माहिती नाही, आम्हाला अजून आहार माहिती नाही. आम्हाला 1.5-2.5 महिन्यापूर्वी भारतातलं एक रत्न हरपलं. कोरोनाच्या कालखंडामध्ये 1850 कोटी ज्या माणसाने कोरोनासाठी खर्च केले, राजकारणात नाही बरं का माणूस, तर ज्यांचं ब्लेड सुद्धा टाटाचं आहे, खोरं सुद्धा टाटाचं आहे, लोखंडाचं घमेलं सुद्धा टाटाचं आहे, गाड्या सुद्धा टाटाच्या आहेत, सिमेंटचे पत्रे सुद्धा टाटाचे आहेत, लोखंडाचे पत्रे सुद्धा टाटाचे आहेत, सगळं टाटाचं ब्रँड आहे. मग हा रतनजी टाटा हे जे जन्माला आले, ज्या बापाच्या डीएनए मधनं, ज्या आईच्या कुशीतनं जन्माला आले, ते किती स्टँडर्ड आणि ब्रिलियंट असतील. आपण गाय जरी घ्यायची ठरली तर चांगल्या खानुट्याची पाहून घेतो का उगा कशीही घेतो. खानुटा, खानुटा शब्द लक्षात आला. ज्याला ज्याला खानुटा कळाला त्याला त्याला, ज्याला खानुटाच कळाला नाही, ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देतो मी. आणि ज्याला काहीच कळलं नाही ते फक्त कुपनाल गावात यायचं, बाकी बाकी डोकंच लावायचं नाही ते. महाराज कैकेयीचा जन्मच फक्त कुपन व्हायला झालेला आहे आणि दळायला झालेला आहे. तुम्ही तुमच्याकडे फक्त झाड झुडे शेल्डच आहे का किचन मधलं बी आहे होय? काहीकडे फक्त झाड झुडण शेल्डच आहे आणि शियन फिन सारं उचलायला. आपण म्हणलं भाकरी तिला नका पाठवू. तिला झालं काय, तिला चपाती सांगितलं भाकरी करीत, भाकरी सांगितली चपाती करीत. तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुमची बुद्धी कुठे आहे याच्यावर तुमची प्रपंचाची दैदिप्यमान स्थिती आहे. आणि तुमची जर बुद्धीच संकुचित असेल तर तुम्ही संपायला काय वेळ लागणार नाही. म्हणून बाप आणि बापाची भूमिका, कारण की एक सांगू, त्या गरुडीन ज्या वेळेस विठाला विठाला गरुडनीच सांगत होतो मी डॉक्टर. वयात आली ना, वयात तर तिचा जोडीदार शोधत असते ती. आणि जोडीदार शोधत असताना ती विशिष्ट प्रकारचा आवाज आपल्या चोचीतनं बाहेर काढते. 5-7 गरुड तिच्या भोवती येतात. 2, 2.5, 3 हजार फूट उडत जाते असं सांगतात ते. गरुडीन, गरुडीन विमानाच्याही वरती असतात असं सांगतात. आणि ती अशी वरती उडत जाते, पेनाच्या आकाराची काडी आपल्या चोचीत पकडते. आणि ते गरुड पण तिच्या पाठीमागच असतात. ती वरून सोडून देते ती काडी. जोपर्यंत दिसते ना, लग्नाच्या अगोदर आपल्या होणाऱ्या मालकाची परीक्षा घेते बरं का.
जोपर्यंत दिसते तोपर्यंत त्या वरच्या गरुडाने हालचाल करायची नाही. पण दिसायची बंद होईल ना, आपण नाही का विहिरीत वरून डबा टाकायचा आणि मग जवळ दिसत तोवर उडी नाही हाणायची, आणि दिसायचं बंद झाला मग सुळकी हाणायची, मग ती आणायचा वरून, त्याला म्हणते ठाव. आता पोहत येतं, आता नाही पोहत, आता पोहत हो ठाव म्हणतात. आणि तसंच आहे त्यांचं. वरून सोडली काडी, जोपर्यंत दिसते तोपर्यंत गरुडाने स्थिर राहायचं, आणि दिसायची बंद झाली का सुसाट वेगाने काडीच्या दिशेने खाली जायचं. काडी खाली पडायच्या आत जो उचलल त्याला ती येस म्हणते, ती गरुडी. एक नाही परीक्षेत, दिवसातून 3 वेळेस ट्राय घेते. ते म्हणले एवढ्याच्या तावडीतून याच्या चोचीत आली, आता पुन्हा ट्राय घेऊ शिंदे भाऊ. आणि ती पुन्हा वर जाते, पुन्हा सोडते. बबनराव 3 वेळेस झालं का मग त्याच्या बरोबर संसार थाटते. का परीक्षा घ्यायची असते तर गरुडाच्या जातीत एक नियम आहे बरं का काका. तो नियम असा आहे, ते गरुड कोणत्या सापाची शिकार करतो? येरुळेची का पानाडातल्या आणि पंधाडातल्या हिरेगार सापाची का नागाची? तो पंधाडवर त्या नाहीचे. काही काही केबलीवर, लोकांच्या केबलीवर परपंच चालवतोय. काही काही ट्याटर, केबली, बारेचे नट, फ्लॅनचा, ठिबकच्या नळ्या, बोकडे, कळड, वांबड्या, पोराचे भरायचे पत्रे, काही कायचा प्रपंचच त्याच्यावर आहे. शिकार करायची तर नागाची करायची, असं त्या गरुडाचं धोरण आहे. ते गरुड त्या नागाला आपल्या गपकन असा पंजात पकडत असतो वरून. पंजातली ताकद खूप खतरनाक असते त्याची. हा, आणि उचलला की नागाला किती वळवळ करू द्या, ते डसूही देत नाही त्याला आणि पडूही देत नाही. असा पकडला जातो, वर घेऊन जातो, त्याची शिकार डोंगरावर नेऊन खातो त्याला. पण यदा कदाचित अनावधानाने तो नाग जर खाली पडलाच, त्या पंजाच्या अशा पकडीमधून जर तो पडलाच, तर गरुडाचा नियम आहे तात्या, गरुड नागाला खाली पडायच्या आत जर उचलला तर शिकार त्याची. जर खाली पडला तर त्याने त्या नागाला पुन्हा हातही लावायचं नाही, पाहायचं सुद्धा नाही. हा गरुड जातीचा नियम आहे. म्हणजे जसा माणसातला नियम मोडला जातो तसा पक्षातला नियम मोडला जात नाही. आपण नाही म्हणत का त्या पाहुण्याच्या नादी नको लागू. मी म्हणलं कमून? त्या पाहुणं थोकल्याला थोकाचा आटीत आहे. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त शाळडा वळायचा, अरे चाल चाल चाल, अरे चाल. 3 बोकडी दिली बरं का शिडीला, झपळीची झपळी आहे. आणि पैसे ते म्हणे पोरकडन चुनकडचे चा, अरे काही काही गडी याच्यावरच आहेत, बाकी काही नाही कळत. इथं किती आहात, किती भाकरी खातो. म्हणून एक लक्षात ठेवा, बाप हा म्हणजे प्रपंचाच्या सिनेमाचा ऑर्गनायझर आहे. तो बाप हा प्रपंचाच्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. दिग्दर्शक स्मार्ट असावा, इंटेलिजंट असावा, ब्रिलियंट असावा, शार्प असावा, दूरदृष्टिकोन त्या दिग्दर्शकाकडे असावे. त्यावेळेस त्या घरातला प्रपंच चांगला होतो. घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, राजे जन्माला येतात. शून्यातून विश्व निर्माण करणारे लेकरं घरामध्ये जन्माला येतात. पोरं किंवा पोरी असे त्या घरामध्ये जन्माला येत असतात. म्हणून बीज फार महत्वाचं आहे. आणि म्हणून दादा, आई, ज्यावेळेस ती गरुड आणि गरुडीन लग्न करतात, लगेच मुठी वडगाव सोडून जात नाही ते श्रीरामपूरला. चला मला इथं लय गरमत, अशी गरुडीन कधीच म्हणणार नाही. नगरला चला इथं काय राहता खेड्यात तरी, असं कधीच गरुडीन म्हणणार नाही. गरुड आणि गरुडनीचे जे खोपे असतात ना, ते समुद्राच्या कडेला डोंगराचा एक 2-2,500 3,000 फुटाचा कडा, आणि त्या कड्याला वरती काटेरी झुडपं उगलेले, आणि त्या काटेरी झुडपाची फांदी समुद्राच्या दिशेने गेलेली पाहिजे. त्याच्यावरती ते गरुड आणि गरुडीन घरटं बांधतात.
खाली 1,500-2 हजार फूट समुद्र खाली, त्याच्यावर घरटं, त्याच्यात अंडे घालती गरुडीन, आणि अंडे घातल्यानंतर साधारण गरुडणीचे पिलं 21 दिवसात बाहेर निघतात आणि सोनेरी गरुडणीचे पिलं 41 दिवसात बाहेर निघतात. आणि हे पिलं बाहेर निघले का 5-7 दिवसाने त्या पिलांना पंखही नाही, काहीच नाही, फक्त मांसाचा गोळा, अंडच आहे ते. पंख जिथं फुटणार आहे ते थोडं थोडं मांस आहे असं. आणि ते 5 दिवसांनी 6 दिवसांनी ती गरुडीन त्या पिलांना आपल्या चोचीतनं बाहेर काढते. असे खाली 2,000 फूट समुद्र आहे आणि वरूनच सोडून देते त्याला. तर ती गरुडीन वरून का सोडून देते? त्या गरुडणीनं त्या पिलाला 5व्या दिवसापासनं त्या पिलाच्या पंखात बळ भरायला कार्य चालू केलं. एवढेवढंच मासाच तुकडा आहे इथं आल्याला, ते एवढं असा हालत होते. ते पिल्लू विचार करत होतं, पडतो की काय, जातो की काय, मरतो की काय, लोखंड याच्यावर दगडावर आपटल, फुटून जाईल, माशाचा एका घासात मला मासा खाऊन घेईल, या आकांतानं, तो जीवाच्या आकांतानं फक्त असे एवढंच कातड हलवतं, पडतं की काय, जातो की काय. आणि समुद्र 1.5 फूट राहिला, वरून त्याचा बाप आला आणि त्याला गपकन उचललं आणि पुन्हा वर घेऊन गेला. ही गरुडणीनं मालकाची लग्नाच्या अगोदर घेतलेली परीक्षा. मालक लई खमक्या लागतो बरं, पोरं दोरी चालायला. नाही मालक राहू द्या, ते व्यवस्थित करा, फक्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. घरातला मालक लई खमक्या लागतो, घरातला बागतदार लई चांगला लागतो ऍव्हरेज काढायचं म्हणल्यावर. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. हे पैसा न लागे, रुपया न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, 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 हरि नाम की, हरि नाम की. म्हणवा खेती करो हरिनाम की, हरिनामाची शेती, हरिनामाचं नामस्मरण, चिंतन, ध्यान, मनन हे हरिनामाचं असावं. स्वयंपाक करताना भगवंताचं भजन, भगवंताच्या भजनाने काय होतं, नव्हे नव्हे भगवंत ज्या दुःखाला सामोरं गेला, ती दुःखाची सामोरं जाण्याची ताकद आमच्या विचारामध्ये प्राप्त होती, याच्याकरता भगवंताचं भजन आहे. बाप कर्मयोगी असावा, कर्मनिष्ठ असावा. काही काही बाप देवळात सुद्धा जात नाही, मग ते नास्तिक आहेत का? मंदिरात सुद्धा काही काही जात नाही. ज्यांना कर्म आपलं चांगलं पार पाडता आलं ते भगवंताजवळ जात सुद्धा नाही अजिबात. काही काही बघा तुम्ही, इंडस्ट्रीज वाले आहेत, काही काही लाख रुपये रोजाची माणसं आहेत. किती काही काहींचा एका महिन्याचा टर्न ओव्हर कोट आहे, 1 कोटीचा टर्न ओव्हर आहे. काही काही ते जातात का देवळात बसते का, मला अभिषेक करायला सांगितलेला आहे देवाने, मला उदवात्या आणल्या होत्या, कापराच्या बुडी चाळायची होती, मला जातात का? जात नसेल मग देव नाही का? आहे. मग कशात आहे देव? तुमच्या कर्मात आहे. तेही वेळेवर केलेलं कर्म, वेळेवर. 18 ते 25 मध्ये जे कर्म आहे कॉलेजचं, ते कॉलेजचं कर्म जर विद्यार्थ्याने स्टँडर्ड पद्धतीनं पार पाडलं
त्याला पुरी माग पळावं लागन का पुरीचे घोळके त्याच्या माग पळते? होय सोयरिकीला 18 ते 25 मध्ये तुमच्या मुलानं स्टँडर्ड पद्धतीनं अभ्यास केला, स्पर्धा परीक्षात महाराष्ट्रात पाहायला आला, सोयरिकीचे घोळके कुठं पळते? होय तात्या. आणि आपलं पोरग एकच वही घेऊन गेलं आणि सगळ्या विषयाला एकच वही, आणि वही ही तर खोशी लिहिली. भूमिती त्याच्यात, जीवशास्त्र त्याच्यात, बायोलॉजी त्याच्यात, गणितही त्याच्यात, सगळं एकाच विषयात खोसलेली तो इन केलेली, आणि पुरी माग हिंडत नर नर. हे जर कॉलेजला गेल्यानंतर केलं तर ते 18 ते 25 पर्यंत कॉलेजच्या वयात पोरीच्या घोळक्या मागं पळन, पण 25 नंतर त्याच्या मागं घोळके पळते का ते घोळक्याच्या मागं पुन्हा पळ. हय वय एवढं पहा वराल पहा कशी असाना का आहे ना, लंगडी का असाना, दोन्ही पुरी असल्या तरी करून आणतो. वय ऐक काय वय कर्म कळलं का? कर्म ज्या घराला कर्म कळालं, आणि सगळ्यात महत्वाचं कर्म आहे, आणि कर्म चुकलं या वर फेरा पडतो. कर्म चुकलं, तारुण्यावस्थेत कर्म चुकलं, पुन्हा खांद्यावर खोरं घेतल्यावर म्हणू नका नीटनेटकी थक मारली असती शाळेत हे दिवस नसते. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. वा वा. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हरी मुखी मना हरी मुखे मना, हरी मुखी गाता हर पदी, हरी मुखी गाता हर पदी जुता, हरी मुखी गाता हर पदी जुता, हर पदी चिता हरी मुखी गाता हर पदी चिता, हरी मुखी गाता हर पदी, हरि मुखी गाता हर पदी चिता, हरि मुखी गाता हर पदी चिता. कर्म माणसाने कर्म सोडू नये. काही काही म्हणले काय करायची गरज राहिली नाही, पचायला चालावं लागेल तुला. काही करायची गरज नाही, तुला पचण्याकरता तरी चालावं लागेल. जर कर्म बंद पडलं तो तू गंजून जाशील, तुझं मन मरल, रोग तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होतील कर्म जर बंद पडलं. भीष्म माहित आहे की नाही? मग तुम्हाला माहित आहे की नाही का नसतो? महाभारतातलं पात्र आहे भीष्म, 180 वर्षाचं. युद्धाच्या वेळेचं वय भीष्माचं 180 होत. कर्णाचं 74 होत. युद्धाच्या वेळेचं वय बरं का. अर्जुनाचं 60 होतं. 60 आणि 74 मधला गोपालकृष्ण म्हणजे अर्जुनापेक्षा मोठा आणि कर्णापेक्षा लहान. किती कॅपॅसिटी असेल, कर्म किती स्टँडर्ड असेल. म्हणजे 180 वर्षाची भीष्म आताच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर 4:30 ला जिम मध्ये असायचे. जिम कळाली ना आता? ते व्यायामचं म्हणजे त्यावेळेस ते 4:30 ला तालमीत असायचे. इथं निरोगी माणूस जो 4:30 ला उठून व्यायाम करतो असं कोण आहे? निरोगी बरं का. डॉक्टरने सांगितलं म्हणून गाऱ्या गुऱ्याचं उठावं लागत बाबा.
निरोगी 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 कोण व्यायाम करते? निरोगी एक आहे, हा एकच निरोगी माणूस. रोग झाल्यावर तू कोणी व्यायाम करत, रोग झाल्यावर तू कोणी पथ्य पाळतं. पण जीवनामध्ये ज्या घरात पथ्य आहे, पथ्य पथ्य नाही बरं का, पथ्य काही काय म्हणते पथ्य, पथ्य तर माझ्याकडे तर आजपासून कॅट पडलेला आहे. पथ्य आहे ते घर ऐश्वर्य संपन्न राहतात. वैचारिक दृष्टिकोनातून मोठे असतात, कृतीतून आचरणातून मोठे असतात. म्हणून गरुडनीनं आपल्या पिलांच्या पंखामध्ये बळ भरायचं कार्य कितव्या दिवसापासून चालू केले? महिला मंडळ, तुम्ही तुमच्या पोरांच्या विचारामध्ये बळ भरायचं कार्य कितव्या दिवसापासून चालू करणार आहात? याचा काही ठ्यापा की आहे का काही असा काही ना? मा बांब्याला सर्दी झालेली, मग त्याला बॉम्बला तर रसा पाहिजे, ते उलशेक काय पाहिजे, ते बॉम्बला तर रसा. हो, ज्या घरामधली स्त्री स्मार्ट आहे, स्मार्ट इंटेलिजंट, दूरदृष्टिकोन, भूत भविष्य वर्तमान काळ तिच्या नजरेत बांधून पडलेला आहे. ज्या घरातल्या बायकोला, ज्या घरातल्या पत्नीला, ज्या घरातल्या स्त्रीला पती आजारी अवस्थेमध्ये आहे, त्याला काय पचल हे खाऊ घालण्याची अक्कल ज्या घरातल्या स्त्रीला आहे. बारकं पोरगं आहे 7-8 महिन्याचं, त्याचं डायजेशन कसं आहे ते बघून त्याला भात तूप किती टाकायचं, भात किती द्यायचा, ती पेस्ट किती करायची तांदळाची, त्याला चाटायला द्यायची का खायला द्यायची, हे सगळ्या गोष्टीचं नियोजन घरातल्या स्मार्ट स्त्रीकडे असावं. स्मार्ट म्हणजे इंटेलिजंट, तिच्याकडे वैयक्तिक सौंदर्य असावं. सौंदर्य टिकावं लागतं बरं का, सौंदर्य सांभाळावं लागतं. आणि सांभाळण्याकरता कोणते गुण असावेत? सौंदर्य सांभाळण्याकरता एखाद्याला सौंदर्य दिलंच, एक जणाला हे सापड हिरे, चांगला हिरा सापडला, ते चमकत म्हणून मेंढराच्या गाळ्यात बांधला. आपण हिरे आहोत, आपण चमकायला कुठं, कोणाच्या दारात चमकाल तुम्ही? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिये, तेने मुक्ती चारी साधिये, तेने मुक्ती चारी साधिये. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिये, असं बसले ठेका. तेने मुक्ती चारी साधिल्या, तेने मुक्ती चारी साधिल्या. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. पुण्याची गणना कोण करे. अरे पुण्य म्हणजे काय आहे? असोणे संसारी जिव्हा वेगो करे, वेदशास्त्र उभारे बाह्य सदा. मोठी गंमत आहे. अरे पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे तुम्ही केलेलं चांगलं कर्म. कर्म म्हणजे काम. कर्म डोले, कर्म डोले तेथे कोणाचे ना चाले. कर्म चुकलं, संपलात तुम्ही. म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये बापाचं कर्म कसं आहे? कर्मावरून धर्म ठरला जातो, कर्मावरून वृद्धपण प्राप्त होतं, कर्मावरून ऐश्वर्य प्राप्त होतं. कर्माने सगळ्या गोष्टी मिळतात.
कर्म केलंच नाही आणि दे रे हरे पलंगावरी देईल का तो? देणारच नाही. तुम्ही किती कष्ट करतात, तुम्ही किती पळतायत, किती जिद्दी आहात, किती आत्मविश्वासी आहात, किती प्रगल्भता तुमच्याकडे आहे. म्हणून देवाशेद्वारे उभा क्षण भरे तेणे मुक्तिचारे साधेला. म्हणून जगत असताना माही तुम्हाला सिंह माहित आहे? सिंह बघितलंय कधी? सिंहीण माहित आहे का? सिंहीण, सिंह आणि सिंहीण बदल आहे. पती पत्नी असं सांगतात. सिंहीण जर व्याली ना, सिंहीण, वाघ वेगळा, सिंह वेगळा, वाघीण वेगळी, बिबट्या वेगळा, चित्ता वेगळा, त्याच्यात सिंह आणि सिंहीण. सिंहीण जर व्याली ना, सिंह म्हणजे त्याला असं आयाळ असतं, आयाळ. भले ताकदीचं राहतं ते, डारकाळीनं पुढच्या डीजे पेक्षाही खतरनाक हादरा बसवते इथं. तो सिंह आणि सिंहाची सिंहीण ती जर व्याली ना, असं सांगतात आई, जिथं व्याती ना, व्याली नंतर ती लगेच पिलाला चाटत नाही इतकी. आणि त्या ध्वजस्तंभापर्यंत जाऊन बसते ते असे 70-80 फूट. आणि मग पिलाला डरकाळ्या फोडून बोली ती, चला रे, चला रे. त्यावेळेस पिल्ल आवाजाच्या दिशेने लोळत घोळत मातीनं भरत फिरत सगळं असं करत करत आई जवळ जातात. वाघीण लईत लई 2 नाही तर 3च पिल्लाला जन्म. किती लई बुळक्याला जन्म नाही घाली. आणि वाघिणीच्या पिल्लाला बुळकही म्हणत नाहीत कोणी. आपल्या पिल्लाला बुळक म्हणू नये याच्याकरता आपले संस्कार वाघिणीसारखे आणि वाघासारखे असावे. संस्कार, कारण की कर्मावरून तुमची पुढची प्रॉपर्टी आहे. कारण की एक लक्षात ठेवा, माझ्या आणि माझ्या भावाच्या वाटण्या झाल्या होत्या, आता झाल्या मागच्या वर्षाला. मला 3 एकर जमीन आणि त्यालाही 3 एकर जमीन आली. एकच गट नंबर होता त्याचा. मध्ये बांध पडला, 6 एकरात मध्ये बांध पडला. त्यांनी 3 एकर गहू केला, मी 3 एकर गहू केला. आणि त्याला एकरी 22 पोत्याच आवरेज निघाल. मग गहू झाला किती त्याला? 60 आणि 6 66 पोते त्याला गहू झाला. मंडळी म्हणली आपल्याला बी होईन. मी म्हणलं मग होईन नाही तर घे म्हणलं बारदाना. ती म्हणजे नवाचा आणा, आपला फाटलेला आहे. आता माझ्याकडे काय पाहिजे कमी आहे का? आणला अर्धा एकराचा बारदाना आणला मी, नवाचा आणला. 23,500 ग आपण नगरून आणला. मग भावजाय त्या पाहायच्या आणि बाकीचे म्हणायचे बाय बार माय पुरी म्हणायचे, त्यांच्याकडे पोहून म्हणायचे काका आम्ही बारदाना आणला गावाला. गोण्या मी म्हणला आता गोण्या 66 दुने जेवढे असतील तेवढे असतील, आपलं काय करायचं तरी. 150 दुने 300 आणि 300चे पुन्हा 16 दुने 32. म्हणजे मी 332 गोण्या आणल्या. त्याच्या गोण्या पाहिलेल्या मग डोकं खवडळून गेलं. बारदाण्यानं गोण्यातच मी 32,500 घातले. 32,624 आणि डिझेलला 22,500 रुपये लागले मला रिटर्न धरून. 32 आणि 600 आणि वरचे ते म्हणजे 35,000 मी आता याच्यातच घातले. आणलं उपनेर गायकवाडाचं देवगावातून ते कळक. जे हिंडलं ते मी म्हणलं आता येईन टाके खाली करायला. मग येईन टाके खाली करायला. मी पार त्याला म्हणलं थांब आहे, अरे गळलं का टाकी की फुटली काय तू? ते म्हण कस काय? मला भरा नका मग. ते म्हणे अरे बाबा इथं गहू कमी न कांगरी जादा आहे. गहू असा चापून पाहावं लागत इथं गहू आहे का? ते म्हणे नामदेवाच्या त्या लहान्या पोराच्या वाटणीत कांगरीचे का गहू आहे? मा बापात नाव नामदेव आहे. ते म्हणते नामदेवाच्या लहान्या पोराच्या वाटणीत काय आहे नेमकी? गहू आहे का कांगरी आहेत?
बरे ना असते गुंग गाडाडांग 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 इकून तिकून भरलं शिटी मारली भरलं का म्हणलं भरलं म्हणलं गहू ते म्हण संपला. मी म्हणलं फक्त 6 गोण्याचा बारदाना नेला होता मग आंबुकून त्या सोनाराच्या आंबुकून म्हणलं येऊच आतारा नेचरच खाली करतो काय याला अर्धा एकराचा बारदाना काढितो. बारदाना तसा डिक्कीत ठेवलेला मी गोण्या त्याच्यात ठेवल्या म्हणलं गप नका मंडळी याची पाहायला लागली माझ्याकडे म्हणून काय म्हण म्हणजे फिंजगारलेल्या मांदिरी म्हणी खाली केला इकून तिकून साऱ्या गोण्या भरल्या 13. मी लगेच निघून गेलो पोराला म्हणलं एक टाकून आणा म्हणलं मला बिजी म्हणलं मी मला कुठे दाखवत आता त्या भावाला लागत होतं गोण्यावर बसून मी असं करून फोटो काढणार होतो त्याच्या पुढं पण काय याचं काय सारे आणि घरी आल्यावर वाळीलं भाऊ आणि पुन्हा ऊप नेलं का आवटे नाही का वायुनंदनवाला साऊंड सिस्टीमवाला ते मंडपवाला त्या तिथून ते मोठा फॅन आणला मंडपातला मंडळी म्हणे आणा ऊप नायला जी ऊप नायला लागले का त्याच्यात पुन्हा 6 गोण्या काँग्रेसाच्या निघाल्या गवत चपात्या करून आणल्या ते दादाच्या गिरणीतून दळून आणलं मला कडू इक लागायचा. मी हे देऊन टाक ज्ञानेश्वर एका ठेवू नको हे खाऊन मारायला बसलं. मग त्यांच्या गावा वावरात 3 एकरा 66 होते मला त्याच्यात 6 गोण्या काँग्रेस आणि 8.5 गोण्या जर गहू होत असेल तर माय वावरात कोणी काय भानामती केली असं का दादा काही कावड्या बिवड्या पुरल्या असत्या का काही लिंब फिंब काही कणकीचा पुतळा फितळा आणून पुरला होता माय वावर कोणी चौक बांधला माय वावराचा मग नेमकं झालं काय माझ्याकडे खाताला पैसे नव्हते का दादा होते फवाऱ्याला पैसे होते की नाही भाऊ होते डॉक्टर साऱ्या दुनिया होती मला तिखी वाघ नखी काँग्रेस इचका त्याच्यातला सारा जाळ करायची ताकद होती माझ्यात पण मी खचखची टाकलं माहितीये का गहू निघायचे 2 दिवस अगोदर पोरग पिऊन पडत रोज आणि मग घरी आल्यावर म्हणतोय बापानी भाऊ पिऊ नको पिऊ असं म्हणतोय पहिल्या दिवशी पेलं ना एका फटक्यात नडगी फोडा ही नडगी आहे ना असा लुळलुळा झाला पाहिजे पाया असा 6 महिने जागेवर खरकून हागला पाहिजे गडी. तिथं बाप जर स्टँडर्ड असेल ना आई जर दैदिप्यमन असेल ना तर लात मारीन तिथं पाणी काढलं असे लेकरं घरामध्ये जन्माला येत असतात म्हणून बाप कसा असावा जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप जगी ऐसा थोडस वडून ज्याचा वंश बापही कसा असावा बाप होणं सोपं नव्हे जग्याचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा आणि लोकांनी म्हणावं नव्हे नव्हे पोरानं म्हणावं माऊली सांगतात बाप कसा असावा
शिवाचार्य ज्याचा वंश वंश मुक्ती सजावा कोठाये हरले पाप कोठाये हरले पाप जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पाप म्हणे ज्ञानदेव माय बाप मूळ बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी बाप ज्ञानी आहे म्हणून आम्ही लागलो ध्यानी म्हणून बाप आहे भूमिका मोठी आहे. ज्या घरात बाप नाही ना त्या घरावर कोणी दगड मारतो. आणि महिला मंडळ तुमच्यापेक्षा काकणभर बाप मोठाच आहे. बरेचसे कीर्तनकार सांगत असतील सबसे बडी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं है सबसे बडी है माँ. आई माझी मायेचा सागर आई बापा आई शिवाय मोठं नाही कोणी सगळ्यात मोठी आई असं सांगतात. तुम्ही मोठ्या आहात मोठ्या नाही असं नाही आहात मोठ्या पण तुमच्यापेक्षा काकणभर बाप मोठा आहे. कसा मोठा लग्न जमू द्या तुमचं लग्न जमला असेल तुमचं ज्या दिवशी जमला असेल त्या दिवशी पण बापाकडे एकही रुपया नव्हता. मनासारखी सोयरी भेटली डॉक्टर बापाला बरं का. बाप भांड्यावाल्याच्या पाया पडतं कापड दुकानदाराच्या पाया पडतं सोनाराच्या पाया पडतं मंडपवाल्याच्या पाया पडतं किरण दुकानदाराच्या पाया पडतो तो बाप आहे. पोरीच्या लग्नाला किती खर्च लागू द्या घाबरत नाही तो बाप आहे. काही पोरी म्हणतात बाप कुठं रडला आमच्यासाठी. तुम्हाला काय माहिती कधी रडला बाप माहित आहे तुम्हाला. ज्या दिवशी तुमचं लग्न जमलं त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही ज्या सपरात झोपला असताल पत्र्यात झोपला असताल खांडाच्या घरात स्लॅबच्या खोलीत झोपला असताल त्या खोलीमध्ये रात्री मध्यरात्री बाप आला आणि तुमच्या तोंडाकडे बघून मुक्या मुक्या रडला तो बाप आहे. आवाज होऊ दिला नाही त्यानं तो बाप आहे. दुसऱ्या दिवशी तुमच्या आईनं तुम्हाला सांगितलं छको आय काय ग तुझे वडील जेवणाकरता बसले तांब्या दे ताट वाढून दे. तर बापाने सांगितलं तुमच्या नको सांगू माझ्या छकुलीला काम का आता फक्त महिनाभरच आपल्या घरी आहे ती. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर काम करावं लागेल माझ्या छकुला माझ्या हाताने तांब्या भरून घेतो ग पण नको सांगू माझ्या पोरीला काम तो बाप आहे. 20 वर्षापासनं तुमच्या आईनं तुमच्या बापा मागं टुमणं लावलं असेल. ऐका ना काय मला एखादा डाक करा ना हो करा ना. तो नाही केला पण तुमच्यासाठी तुमचं लग्न जमलं त्या दिवसापासून 20च दिवसात आई 20 वर्षापासून सांगते डाक केला नाही. 20च दिवसात तुमच्या बापाने जेवढं केलं ना तेवढं अजून कोणीच केलं नाही. तो बाप आहे बाप आहे तो. लग्न जमलं काका दादा मंडपाच्या प्रवेशद्वारासमोर उभा राहतो संतोष काका बाप दोन्ही हाताने हात जोडून उभा राहतो. बरं का दादा बरं का डॉक्टर बरं का सभापती साहेब बरं का मोठे पाटील बरं का दादा बरं का तात्या काय 2 घास हां तुमच्या हातच्या मंगल अष्टका पडू द्या माझ्या पोरीच्या डोक्यावर. अक्षदा टाका आशीर्वाद लागतील तुमचे माझे मायबापांनो. आणि आयुष्याची कमाईची कष्टाची कमाई आहे आज पंगत आहे माझी. तुम्ही म्हणत होता ना सप्तात पंगत घालायची ताकद नव्हती तात्या हां पण आज माझ्या पोरीचं लग्न आहे आणि आयुष्याच्या पैशाची पंगत आहे आज. जेवून जा पोरीचं. आणि मग सगळे पाहुणे रावळे येतात मंडप गजबजलेला. बापाला ढोरासारखं रडावंसं वाटतं पण बाप रडत नाही का
अरे जर रडायला लागला तर जवळचे माणसं म्हणतील मर्दासारखा मर्दन बारक्यासारखा रडतो, बांगड्या भरणा, म्हणून रडत नाही तो बाप आहे. मंगलाष्टक चालू होतात. आई तरी इकडून तुळशीला पाणी घालीत राहते, पण बाप पलीकडच्या कोपऱ्यामध्ये उभा राहून हमसून धुमसून मस्त लेकीकडे डबडबलेल्या डोळ्यानं पाहतो. आणि मंगलाष्टकामध्ये कोणीतरी गायकानं माईक घेतला, पंडित महाराज बरं का, रवी महाराज, आणि गायक म्हणायला लागला, दुडू दुडू धावयाची माझी सोनुली ग परी, छोट्या भावासाठी तिचा कंठ आला दाटोणे, टाका अक्षदा प्रेमानं शुभ मंगल सावधान. ऐकलं बापानं, रडावंसं वाटलं बापाला, पण नाही झाली हिंमत त्याची. लग्न लागलं, कन्यादाना करता नवरदेव नवरी आले, कन्यादाना करता पोरीचा बाप पोरीची आई आली, हातामध्ये पाणी घेतलं आणि ब्राह्मणाने शब्द सांगितला, कृष्ण अर्पण, टाकून द्या पाणी. टाकलं पाणी, दान केली कन्या, आणि उठून चालायला लागला. जणू काय त्याच्या पोटऱ्याला 10-10 किलो के गोळे बांधलेत की काय, असा भास झाला बापाला. आता 4-4:30ला सगळे पाहुणे निघून गेले, मोजके राहिले. 15 दिवसापूर्वी आलेले मामा मामी आत्या काका काकी काकू चुलता चुलती मावस बहीण आलेली, तुमची मावशी आलेली, काका आलेले, मोजके राहिले 10-15 माणसं. रांगणात घेऊन पोरगी आणि नवरी नवरदेव असे बाहेर निघाले घरातून. कोण्यातरी एका वरमाईनं सांगितलं, ओ बँडवाले काका, काय ते पोरगी निघाली ना, मग वाजवा ना. पाय घड्या टाकले आता, आणि मग गाणं लागलं, ला 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 ला. कायचं त्याला काय म्हणतात, झालीच. त्याचे शब्द आहेत, माझी प्रीती ग वाया गेली ज्याची होती ग. बापाला जवळ यावं असं वाटत होतं, पण येऊ शकत नाही दादा बाप का. अरे जर माझी आक्की, माझी छकुली, माझी पोरगी पळत आली, मला म्हणाल अण्णा, ओ तात्या, आप्पा, आणि गळ्यात पडल माझ्या, काय बोलू तिच्या बरोबर. धाडस होत नाही बापाच. पलीकडच्या कोपऱ्यात उभा राहतो, इकडून पोरगी, अरे आक्की येईन बरं का माझ्याकडे. तो बाप पोरी समोर जाण्याचं धाडस करत नाही. इकडून हाक मारते पोरगी, नाना, ओ तात्या, आप्पा, ओ दादा, ओ आबा, ओ बापू, पप्पा. ऐकून नाही ऐकल्यासारखा करतो तो बाप आहे. आई जवळ राहते पोरीच्या. महाराज आईच्या गळ्यात कडकडून मिठी मारते आणि अशी हंबरडा फोडते ना पोरगी. आई जाते बरं का. आईच्या खांद्यावर मान टाकते पोरगी. आईच्या पाठीवरून गरम अश्रू ओघळतात पोरीचे. आई डोक्यावरून पाठीवरून हात फिरवते पोरीच्या. चको, ए आके, रडू नको ग, रडू नाही तर काय करू. आई काय झालं, माझं लग्न जमलं ना. हो, त्या दिवशी मला माहित आहे. आई काय माहित आहे तुला, माझ्या बापाकडे एकही रुपया नव्हता. माझा बाप माझ्याकरता भांड्यावाल्याच्या पाया पडला, कापड दुकानदाराच्या पाया पडला, आई सोनाराच्या पाया पडला माझा बाप. मग आई तुला माहित आहे काय, पत्रिका वाटायला मोटरसायकल नव्हती आई आपल्याकडे. मग माझा बाप सायकलीवर गेला, एसटीनं गेला. 1 महिनाभर पत्रिका वाटत होता. घरी आला ना, मेल्यासारखं झोपायचं माझा बाप. 1 महिन्यात कोण्या टायमाला जेवला माझा बाप मी नाही पाहिलं. आई माझ्या बापाची काळजी घे. ही पोरगी आहे आई, बापाची काळजी घे. भावाच्या गळ्यात पडते आणि भावाला सांगते, दाद्या आता हुडपणा सोडून दे. हा का, आपल्या अण्णाची काळजी घे. बाप आहे तो. महाराज
आता जर मी तुम्हाला ती आई सांगते, पोरी काय पती जरी जाग्या मिळाला, दारुड्या मिळाला, मारझोड करणारा मिळाला, हे तावडे काय बाई पळून नको येऊ हा. तुझ्या डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायला नसू दे, परकरच्या चिंध्या घोट्याच्या खाली लोंबलेल्या असू दे, गळ्यामध्ये एकही पिवळा फुटका मणी नसू दे, काळ्या मण्याची पोत असू दे, रोज कामाला जा, चटणी बरोबर कडक झालेली भाकर खा, पण पळून येऊ नकोस माझ्या पोरी हा. कारण की तुला नांदायचंय कुणाच्या नावा करता. कोणाच्या? हे आई कुणाच्या नावा करता नांदता हो तुम्ही? हो, तुझी मातीत झाली तरी, तू मातीत गेली तरी जमल, पण तुझ्या भावाचं आणि बापाचं नाव मातीत घालू नको. कारण की तुझा बाप करी जोडी लेकुराचे गोडी, बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी आपुली कुर्बा देवाल बोनी, आपुली कुर्बा देवाल बोनी, काय की केला मीरा देता धरी, एकाएकी केला मीरा सीता धनी, तुमचा बाप खरं सांगू आई, काही जावयाची लायकी नाही. तुमच्या बापाने त्याच्या पाया पडावं ही. मला खरं सांगा, कुणासाठी तो जावयाच्या पाय पडत असेल? कुणासाठी? हो, पोरगी आहे. कधी कधी पोरगी दिवाळीच्या सणाला येते आणि बापाजवळ जाऊन उभा राहते, दादा हो तात्या काय ग पोरी, तात्या तुम्ही आमदाराच्या घरातले भांडण मिटवता ना? हो, तुम्ही चेअरमनच्या घरातले भांडण मिटवता ना तात्या? हो पोरी, मग तुझा बापच तसा आहे. हो, माझ्या सासूला सांगा ना, त्रास देते हो मला ते. त्यावेळेस बापाचे शब्द आहेत, हे छकू डोक्यावरून हात फिरवतो बाप, गालावून हात फिरवतो आणि सांगतो पोरी काय चेअरमनच्या घरातले भांडण मिटू शकतो तुझा बाप. पोरी आमदाराच्या घरातले भांडण मिटू शकतो तुझा बाप. गावात कोणाचं जरी काही झालं तर तुझ्या बापाला मिटवण्याकरता नेतात. पण पोरी खरं सांगू तुला काय, तुझ्या सासूला मी काही नाही बोलू शकत पोरी. का? तुझ्या सासूच्या ताब्यात तू म्हणजे माझा जीव आहेस तू. ए जिचा जिचा बाप गेला ना निघून, हक्काने चपला सोडायचं दार गेलं, हक्काने मागायचं दार गेलं. अरे भावाकडे कारखाना असू द्या, भावाकडे रोट जमीन असू द्या, पण बाप आहे ना तो बापच आहे. तुमच्यासाठी ज्याची लायकी नाही त्याच्या पाय पडतो तो बाप आहे.
संतोष काका, तुषार भैया, हरी महाराज, पंडित महाराज, हे सगळेच एकाहून एक बळी रे तात्या. मी दिंडीत तसं दरवर्षी येतो न. बाबांच्या तुळशीराम बाबाच्या दिंडीत माझं कीर्तन राहतं. दरवर्षी आमची सेवा म्हणजे सेवाच राहते. म्हणजे काय असं तिथून काय घ्यायचं नाही न द्यायचं नाही, सेवाच राहते. महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो तात्या. महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रमाला जातो. रोज कितीतरी कार्यक्रम आहे. तात्यांच्या आईचा दशक्रिया होता, त्यावेळेस बोललो थोडंसं. त्याच्यानंतर मला डॉक्टर शंकर रावजी मोठे पाटील यांनी फोन केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाला मी इथं हजर झालो. तात्यांचे तिथं सकाळी भोजन केलं आम्ही सर्वांनी. बाप सांगायचं म्हणला तर 7-8 दिवस सांगेल मी, रोज 2 तास, रोज 2 तास. बापाचं नियोजन, बापाची संगत, बापाची पंगत, तुमच्या बापाचे मित्र तुमच्या परिस्थितीला पुढच्या कारणीभूत असतात. तुमची परिस्थिती मोठी व्हावी का गरीब व्हावी याचे तुमचे मित्र तुम्हाला कारणीभूत आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, संगत करो बडो की बडद बडद बड जाय. हा, शेळीनं उंटाची संगत केली. जी शेळी 5 फुटावरचा पाला खात होती ती उंटाच्या संगतीमुळे 15 फुटावरचा खाऊ लागली ना दादा. पण शेळीनं वाघाची संगत केली. वाघाच्या मोटरसायकलवर बसून हिंडायची आणि कार्यकर्त्याला राम राम घालायची. रडिले न हसिले, ये तो मेरा बाय हात का खेळ. इथं माझी टाळूच कोळीन तई नमा खिलेली आणि जिबीत मी लई निबार आहे. एवढी जीभ कोणाच्या असं का? नेवास तालुक्यात नाही, नगर जिल्ह्यात गिनीज बुकात नोंदायला की जीभ आहे माई. हे पहा ना, मळलेलं नाही ना, नाही तर त्याच्यावर मावेची खार आलेली लाल दारात तोंड. असो महाराज, आहेत ना काही काही. जीवनच असं आहे, कधी रडायचं कधी हसायचं. कधी ते गाणं आहे ना, कभी हसना भी होगा कभी रोना भी होगा. आणि पुढं काय, सुबह शाम तन्हाई में आना पडेगा, मेरे हिवडा में नाचे मो तक थैया थैया. हेच आहे ना गाणं ते. असंच आहे ते. मी ऐकलेलं आहे ते. कधी कधी गाणी गाडीत लाईत येत नाही पोरं, त्यांच्या मोबाईलमध्ये लावित येत. मला म्हणत असतात अण्णा ऐका. सकाळी निमुडा लावून मला ऐकलंय त्यांनी. असं काही हरकत नाही. आणि म्हणून चरण पहिलं महाराज. पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी क्या बात. अंगणी उतरती, पक्षी 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 अंगणी उतरती. जिका कुंदो निराती, कुंदो निराती, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी.
क्या बात है, सागर महाराज की जय हो. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या महाराज. बकरीनं वाघ संगत केली 15 दिवस त्यांनी बारी हिंडली ती राखेलच्या मोटरसायकलवर. कार्यकर्त्याला अशी करायची. कार्यकर्ते म्हणे झालं कडे चांगलं ते साध. आणि ज्या दिवशी वाघाला भूक लागली का शेळी दिसलीच नाही. ऐसा होता है कभी कभी, ऐसा फसगत होती है जीवन में. संगत करो बडो की बडत बडत बड जाय. संगत मोठ्याची करा मोठे व्हाल, संगत आपल्या बुद्धीची कराल तर संपाल. संपायला वेळ लागत नाही, कारण की मौत किसी से रिश्वत नहीं लेती और वक्त किसी का गुलाम नहीं है. वेळ कोणासाठी थांबून राहत नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, योग्य वयात पोटात आणि डोक्यात लेकराच्या जर योग्य गेलं तर योग्य निर्णय क्षमता घरामध्ये तयार होत असते. म्हणून जे पक्षाला कळालं ते आपल्याला कळालं नाही. म्हणले काय कळालं पक्षाला? पक्षाला मरण कळालं. कोणाला मरण कळालं? टिटवीला मरण कळालं. आत्याबाई टिटवीला मरण कळालं. काय टिटवीला कसं मरण? बाया तुरी काढीत होत्या, आता तुरीचं सीजन आहे ना, तुरी काढीत होत्या आणि कपाशीत उपटीत होत्या. येचीत नव्हत्या, उपटीत होत्या. तेवढ्यात टिटवी डोक्यावून कडकडून गेली शिंदे भाऊ. तर गया अक्क म्हणे समिंद्रा काय नाव ठेपेर येत नाही. मी ठेपेर आहे म्हणून त्याच्यामुळे काय समिंद्रा काय टिटी पाय ना साऱ्या चवची वळडची. मग नर्मदा काकू फुलीकूनच पुढं गेलती तिची पाच. आणि मंगल वहिनीनं पाणी आणलं कळशी भरून. ती म्हणे टिटी वळडत म्हणजे काय, तिचं काय साधं शास्त्र आहे का? म्हणजे काय बाई याच्यावर ती आपल्या पाहुण्यापैकी कोणतरी कोणीतरी जाणार जाणार ग, पाहुणा जवळचा जाणार जाणार ग. हे टिटवीचं मेसेज आहे, हे मी नाही सांगत. एका ग्रामामध्ये जाऊन एक नदी तीर पाहून पायामध्ये खडा धरून टिटवी करीत तसे शयन. टिटवी यमाची तरहाळीन तड 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 टिव 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 टिव. आणि टिटवी यमाची तरहाळीन यमाचा निरोप घेऊन येत असते ती टिटवी. जसा पावसाला पावसाचा अंदाज लागतो. पाऊस आहे का नाही? पाऊस हो शेतकऱ्याचा मित्र आहे का नाही? आहे का नाही की छक्कू भोरे आईशा हाणलं भोऱ्याने तिला. हाण त्याला त्याचे तोंडवर हाण एक ठोका. भोऱ्या गप ना कमा हाणतो रे, तुझ्यापेक्षा मोठी ती. एका ठोक्यात हाणायला तुला रडायला लावीन, आठवडाभर रडशील. पण तू उग पोरग आहे म्हणून तुला कोणी हात लावी ना, त्याचा गैरफायदा घेतो काय? भोरे 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 आहे भोरे. त्याने हाणायला लागला बारीक चिमटा घ्यायचा त्याला टिंगराला त्याचा, म्हणजे कळलं नाही पाहिजे त्याचं करायला पाहिजे ते. हा कसा पाहतोय? हा तर सांगितलं तर मी भोरीला बराबर त्याचा बारीक चिमटा घे, त्याला इंजेक्शन दिल्यावानी. फक्त कातड निघून देऊ नका हो. विठ्ठल विठ्ठल मला माय बारकी पोरगी मंडळीला काही काम करत ठरलं आमच्या घरी. मी माय मंडळी 2 पोरी बाहेर. ती बारकी रडायला लागली का माया डोळा आणून मी बारीक चिमटा घेतो. मला माया डोळ राहतच नाही. माय कीर्तन तुम्हाला अंदाज येत असं नसं नाही किती खद्रा असं येतो का नाही माझा अंदाज तुम्हाला? हा लयच बेकार. मी आता आमच्या घरच्यात मला कधी कधी गेलेली केसच म्हणते. मग आता हाईच मी गेलेली केसच, त्याच्यामुळे मलाही काही कामं सांगत नाही. गोधड्यात व्हा नामोक करा अजिबात नाही सांगत. चित्रपाठात राडा काढलेला आहे, चला गोधड्यात.
असंच राहतो. मला मस्त गावरान गाय सणा पिढी देते. मी म्हणतो असतो माझ्या अंगठ्याच वळत नाहीत आता. मंडळी म्हणते मग मंडळी तिच्या बापाला सांगती फार मलाच सांभाळावं लागेल. मी म्हणतो आता तूच आहे मला सांभाळायला, कोण आहे? मग ती स्वतःला मग आपण त्यांना मोठं ठेवायचं आणि आपण लहान राहायचं. ज्यादा डोकं चाललं ना पाठ 5ला उठून चणकूर करायला लावते ना तुला. कारण की मल्लाचं काम असंच राहतं. हे बी मल्ल होते आणि मामी बी मल्ल आहेत. मल्ल म्हणजे पहिलवान, आणि पहिलवान या शब्दाचा अर्थ आईच्या दुधाचा पहिला वाण टिकून ठेवतो, त्याचं नाव पहिलवान. ताकद जतन केली काकाने, व्यायामाचं शरीर, आहाराचा खायचा लय नाद, चांगलं व्यवस्थित पौष्टिक खाणं. बरं कोणाबरोबर आहे आनंदित राहणं, समाधानी राहणं. उशीर काय कवर झोपले तरी काय घेणं नाही देणं काहीच नाही. अगदी आनंदात जगणे. बाबाच्या गावचे 100-200 इथं मंदिराजवळच राहिलात ना. कुठं राहते ते इथं बाबाच्या तुळशीराम बाबाच्या गावचे 100-200 लोक सप्त्याला येतात. मला सांगितलं डॉक्टरने. ते म्हणे त्यांची सगळी आंघोळीची सोय आणि काल्याच्या अगोदर जीव घालायची सोय हे करीत होते. कधी कंटाळा नाही केला, काही नाही केलं. दिंडीत बी संतोष काका बरोबर इकडे तिकडे राहायचे. उशीर उठले का संतोष काकाला म्हणत जाऊन दे आता मी आंघोळ नाही करीत, हात पाय धुतो मी, जाऊन द्या. म्हणजे एक आनंदाचा माणूस, काही नाही, निष्पाप जगणारे माणसं. आणि भला मोठा संतोष काकाला म्हणायचं तुम्हाला फक्त मोठा गण लावतोय म्हणे, बाकी काही ना. तात्या का आनंदाचे माणसं जातात नाही दिंडी, सगळे दादा सगळे जातात ना, आनंद साजरा करतात तुम्ही. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये परमार्थ आहे, समजलेला परमार्थ आहे. उगाच सांगा वांगेचं परमार्थ नाही, समजलेले परमार्थिक माणसं. तुळशीराम बाबांनी प्रत्येकाच्या घराला आशीर्वाद दिलेला आहे. ओली तर खाली असलेली जमीन आहे. ऑरियर माणसं आहेत, किंग माणसं ह्या गावामध्ये आहेत. चांगल्या प्रकारचं राजकारण करणारे, चांगल्या प्रकारचं शेतीचं व्यवसाय करणारे, चांगल्या प्रकारचं व्यवसाय करणारे हे गावातले कुटुंब आहेत मायबापांना. म्हणून पक्षी अंगणे उतरती. मी कायचं कोणत्या पक्षात सांगितलं आता? टिटवीचं. टिटवीला मरण कळालं. आजी सकाळी आजीचं पोरग उठलं, म्हणू लागलं बाई करे भाऊ रात्री खाल्ल्या वाड्यातले तात्या गेले. मग तरी म्हणे मला रात्रीच कळलं. रात्री कळलं तुझ्याकडनं मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, फेसबुक ना, काय कसं कळलं तुला? अरे पण कोण गेलं हे नव्हतं कळलं, पण खाल्लकड कुत्रे येऊळत होते. कुत्र्यानं रात्री सांगितलं, कुत्र्याला मरण कळालं बरं का. सकाळी बाबळीवर दारासमोर कावळा येऊन असा ओरडत होता. कसा ओरडत होता बोरे? कावळा कसा ओरडतो? कसा ओरडतो सांग ना. असा कावळा ओरडत होता. आणि तेवढ्यामध्ये म्हातारी सुनाल म्हणले, सोनबाय काय आता माझ्या मते आज पावडे येणार आहेत, सडा संवर्जन कर व्यवस्थित. आणि मळलेल्या गादीवरच्या खोळीबद्दल, उशाच्या खोळीबद्दल मला असं वाटतं पाहुणे येणार आहे. आणि म्हातारीची सून म्हणली ना, म्हातारीकडं मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, फेसबुक ना, टेक्स्ट मेसेज ना, काय कळालं. कशाला म्हातारीला कसं कळालं? वय झाल्यामुळं म्हातारीची बुद्धी चावळली. अशी सुनानं गृहीत धरलं, ते केलंच नाही. आणि मग 5-5:30ला पांदीच्या रस्त्यातून पाहुण्याची 4 व्हीलर गाडी चमकली, हॉर्न वाजवला. तेवढ्यामध्ये सुनानं फरफर झाडून घेतलं, सडा टाकला, चूल पेटवली, चहा टाकला. पाहुण्याला येऊस तर चहा उकळला, तोपर्यंत स्वच्छ बेडशीट गादीवर टाकलं. पाहुणे बसले, बसी कपात चहा ओतला, ट्रेमध्ये ठेवली, घेऊन गेली, दिला पाहुण्याला. शेजारच्या मंगल काकूकडे तिची सून गेली. ऐका ना काकू, काय सकाळी काय सकाळी 6:30ला आमची म्हातारी काय, तिच्याकडनं मोबाईल ना, व्हॉट्सअप ना, फेसबुक ना, टेक्स्ट मेसेज ना, काय झालं? सकाळी सांगत होती मला, सुनबाई सडा संवर्जन कर, गादीचं बेडशीट बदल, उशीच्या खोळ्या बदल, व्यवस्थित स्वच्छता कर, पाहुणे येणार आहेत. मग मी म्हणलं साठी बुद्धी नाठी झाली, म्हातारीला काय कळतं? पण 5-5:30ला पाहुणे आले बाई, याच्या अर्थी आमच्या म्हातारीला काहीतरी चेटूक येत. अरे कशाचं चेटूक, तिचं बाटूक झालं बाई.
देवळात महादेवाची उतरली तर पुन्हा चढता आहे ना तिला वर तिसरा पार पर्यंत तिथंच म्हण मग कोणीतरी गेलं ना हात धरून वर काढलं नाही तर तिथंच होती म्हातारी. कशाचा चेटूक मग कोणी सांगितलं तिला पहिला तो घे काबू कोकता पहिला तो घे काबू कोकता जरा थांबा शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता उड रे कावू तुझे सोन्यान मढविल पाऊ उड रे 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 कावू तुझे सोन्याने मढविल पाऊ पाहुणे पंढरीराव घरा काही वारे वा हरी महाराज पाहुणे पंढरीराव घरा काही पहिला तो गे कावू कोकता पहिला तो गे कावू कोकता सर्वजण शकून गे माये सांगता शकून गे माये सांगता कसं आहे मग तात्या घड्याळ बंद पडलं का रे माझं वाजलेत किती 38 झाले रे आता वाजून गेले की 12 मला जाऊ द्या ना घरी हो नाही असं जर महिला मंडळ कसं वाटतं बास ना आता नको अगं नको ग माई मला जाऊ दे ना घरी आता वेळ काळ झालाय वेळ आपण किती वेळाने कीर्तन चालू केलंय वेळ झालेला आहे पोरांना भूक लागली ते पोरग पुढे येऊन माझ्याकडे बघतंय असं असं करतंय ते म्हणते बंद कर भूक लागली बाबा जेवायला सगळ्यांनी रेटून जेवून जायचं काही होत नाही वरीच राहत खाली काही का म्हणते मला भोंडा येत्या तुलाच पुढून भोंडा येत्या तू दवाखान्यात आहे गोळी घे का तुला गुडून भोंडा नाही ना मला उचलो टाक येतं म्हणे मी मंडपातच टाक येतं का घरी गेल्यावर टाक येतं ती म्हातारी म्हणे तुलाही बारास आहे गंगा त्या आमची दिली ती म्हणे ज्ञानेश्वर तू खातो काय वरी सरत असं मी म्हणलं मग मी देन पण आणता आठवड्यातून 2-2-3-3 दिवस मला वरी सरत राहते ती म्हणून तू येडा व्हायची बरं का मी म्हणलं हे येडा बेडा नाही होत मी म्हणलं तू खाती का ती म्हणून मी खात नाही मावाल रघु खात नाही सुना खात नाही माझे नातू खात नाही आणि तुपलावाला आजा आहे खात नाही मी म्हणलं काय होतं खाल्ल्यावर ते म्हणे मला उचलं टाकीत मी म्हणलं तिथं खाल्या टाकीत गंगू आता का घरी गेलो टाकीत तेव्हा तुला बार आता तो नावच आश्रीला सांगते माझ्या आईचं नाव आसराबाई आम्ही आसराबाईला सांग नाही त्या छब्बईला सांग माझ्या आजीचं नाव छब्बई गंगूबाई म्हणलं पण लई सांग काही होत नाही कोणाचं खावं कोणाचं खाऊ नये एक डोक्यात ठेवा आयुष्यभर जे ते आता त्याच्याकडून गेम बरं की हिसकून ते घंट्या ते बारक्या पुरी कोण तवाच ये परत खाणार आहे ते हा ते कसं नाही का तिला ती जी खाणार म्हणजे ठीक असं इकडे छके इकडे बारकीला म्हणे इकडे ते गंठ्या तो ऐकून लाडी गुडी लावून कायम घ्यायला बसले चाल लहान पोराची मजाच राहते तुम्ही काही म्हणा राहा काय फ्रेश राहते ते कसे कपडे घाला काही पिणे एकदम फ्रेशच राहते ते आनंदाचे म्हणून लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा अभिमान मान सन्मान हा सगळा डिलीट मारतो याचं नाव परमार्थ आहे
पंढरपूरच्या वाटेत कोणी कोणाच्या पाया पडतं, कोणी कोणाची सेवा करतं, असं घरी असलं पाहिजे. आनंदाचे डोही, आनंद तरंग. मायबापांनो, काय सांगत होतो तुम्ही? ए होय, आपलं काय चालू होतं? कोणाचं खावं कोणाचं खाऊ नये. आयुष्यभर त्याने चांगलं केलं, आयुष्यभर सेवा केली, यांचं खाल्लं तरी काय होत? बाळतनीला खाऊ घाला, काही होत नाही बा. पण ज्याने आयुष्यभर वाटोळच केलं ना, म्हणजे एखाद्या गोरगरिबाच्या पोराची सोयरीक जमली, तिथं जाऊन मोडून आला. अगं बाया बाया, स्वाप्यात जर मिटत असली गंमत ती पेटून दिली, लांबून शाकला. आशाच्या मडेचं पाणी सुद्धा वलडू नका. 3ऱ्या तासाला मुळे धुवून बघा अपक्यान. तुम्ही म्हणता काय शब्द ना खाल्लं नाही काय नाही, कस काय करणार लेवण झालं काय ना. हे ठरलेलं आहे. एखादीच पोरगी नांदायला जात असली ना, तिच्या बापाला सल्ला दिला, काय नांदायला येतो, वट्टी भरून घे घे वट्टी भरून. कामच तो, तू खरकूनच हागणार 100%. केले कर्म झाले त्याची. म्हणजे ज्याने चांगलं केलं त्याच्या पंक्तीचं खा, त्याचं ते उशाला ठोल्याला निवड आहे ना, तेव खा, तुमची दुखणी बरे होती. पण ज्याने वाटोळच केलं ना, त्याचं नादीच लागू नका भाऊ. लांबून त्याचा हाळ सुद्धा लागून देऊ नका मडीची. त्या मड्याच्या हाळीनं करूच व्हायला बदली तुम्हाला, पिढीभर जायची नाही. चांगलं केलंय ना, चांगल्याचं रेटून का. आम्ही बी खातो, काही होत नाही, चांगलेच खा. निश्चितच लहान लहान मुलांना बी सुद्धा मल्ल तात्या काका नावाने परिचित असणारे माणसं, दिंडीमध्ये सुद्धा, गावामध्ये सुद्धा, प्रपंचातही आनंदी असणारे माणसं, भावबांधाबरोबरही सुद्धा आनंदी राहणारे माणसं, हे आमच्यातनं निघून गेले. जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी याच्याकरता आज आर्यमा नामक देवतेच्या चरणी प्रार्थना करूया, विनंती करूया. सुंदर असं विठोबा रखुमाईचं भजन टाळीच्या गजरात करूया आपण. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाये, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गुरु बंसी महाराज की जय. श्री संत तुळशीराम महाराज की जय. हरे गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, पक्षी अंगणे उतरती ते का गुंतवण्या राहती, तैसे असावे संसारी. जवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. जवरी प्राचीनाची दोरी, एका जनार्दनी शरण, ऐसे असता भयकवन, तैसे असावे. कोणत्या पक्षापर्यंत आलो आपण? पितृपक्षापर्यंत, कावळ्यापर्यंत. तो कावळ्याला कळालं मरण, टिटवीला मरण कळालं दादा. टिटवीचं जाऊ द्या, घोड्याला मरण कळालं, गावरान गाईला मरण कळालं. आता तो पुढचा विषय आला कधी तर मी सांगून जाईल, पण जाता जाता पुन्हा एकदा सांगतो. पिंगळ्याला मरण कळालं. एकटा पिंगळा, बर का आई, बर का दादा, एकटा पिंगळा. ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्यांनो, एकटा पिंगळा जर दारात येऊन संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी जर ओरडत असेल तर समजायचं 1-2 महिन्यात आपल्या घरात काहीतरी अपशकुन घडणार आहे. जोडीचा पिंगळा जर ओरडत असेल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल, जरा दुसरा येईल, हे जरी सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल,
कोणी बोलत रे का पिंगळा माघारी कोणी बोलत रे का पिंगळा माघारी असं काय हरकत नाही, जमला आता. यांना 1500 देऊ आज, 500 कट करू यांचे. तुला 1500 देणार आहे तू, हे शेवट उतरणी हो केली नाही तर 2000 देणार होतो मी. आगा का नाही म्हणजे ठरूनच आणलेले आहेत हे गडीन, काय साधे आहेत काय. खुश होत असता तर आणखीन 500 कमी करीन मग मी त्याचे, मला नाराज झालेला पाहिजे. हा असं छान वाजवते ते. वेळ काळ टाईम महत्वाचे. मल्ल काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी. काय महाराज, सर्व गुणीजन मंडळी तुमच्या चरणावरती नतमस्तक. सगळे तुळशीराम बाबाच्या सानिध्यातले माणसं तुमच्या चरणावरती नतमस्तक. हरी महाराज सुद्धा बाबांच्या सानिध्यातले माणसं आहेत, काका सुद्धा बाबांच्या सानिध्यातले आहेत. तुम्ही फार मोठं पारमार्थिक गाव तुमचं. वंदन आहे तुम्हा सर्वांना. झालेल्या सेवेला मी या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे. भैरवी वगैरे तुम्ही म्हणा महाराज का नको. नको म्हणते. कोणी बोलणार आहेत का थोडंसं? हां, बोलणार आहेत या ठिकाणी. भावपूर्ण श्रद्धांजलीपर आम्ही कार्यक्रम झाला की जे विठ्ठल होईल आम्ही सर्व महाराज मंडळी लगेच टाळ, त्याला पाय लागून देऊ नका. टाळाला पखवादाला टाळ पाय नका लागून देऊ, नाही तर पखवादाला अरे मध्ये मध्ये तर मारा तो का पाया नादात गेला बाबा निघून असं त्यालाही लात लागून देऊ नका. कारण की टाळात, विण्यात आणि मृदुंगात आम्ही साक्षात पांडुरंग पाहतो. म्हणून झालेल्या सेवेला पूर्णविराम देऊ. विठ्ठल जय जय विडी वाकोडे उतरी करा क्षमा पराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला.